कोनिचिवा मिनासान, इशुनी गांबारू ऑनलाईन जॅपनीज क्लासेसच्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण शिकणार आहोत शाळा आणि शाळेमध्ये वापरली जाणारी जी स्टेशनरी आहे तर त्याला जपानी भाषेमध्ये काय म्हणतात. चला तर मग सुरुवात करायची साध्या सोप्या भाषेमध्ये जपानी शिकायला. हरिओसु हाजिमे माशो. तर सर्वात पहिला शब्द आहे शाळेबद्दलचा, तो म्हणजे होम. होम होम म्हणजे पुस्तक किंवा बुक. त्यानंतर एनपित्सू म्हणजे पेन्सिल. केशिगोमू म्हणजे खोड रबर किंवा इरेझर. त्याच्यानंतर पुढचा शब्द आहे बोरुपेन. काय? बोरुपेन म्हणजे बॉल पेन. त्यानंतर महत्वाचा शब्द शाळा. म्हणजे काय? शाळेला काय म्हणतात जपानी भाषेमध्ये? गाक्को. काय म्हणतात? गाक्को म्हणजे शाळा किंवा स्कूल. त्याच्यानंतर शाळेमध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांना किंवा शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना काय म्हणतात तर गाक्से म्हणजे विद्यार्थी. त्यानंतर त्या शाळेतल्या शिक्षकांना काय म्हणतात जपानी भाषेमध्ये तर सेन्सेई. काय म्हणतात? सेन्सेई म्हणजे शिक्षक. आणि मग आपण त्या शाळेमध्ये दप्तर घेऊन जातो ना, बॅग, स्कूल बॅग, तर त्याला काय म्हणतात तर काबान म्हणजे बॅग, दप्तर किंवा स्कूल बॅग. तर आहे की नाही सोपं शाळेत जाणं. तर ही आहे आपली शाळा आणि स्टेशनरी बद्दलची व्होकॅब्युलरी. अशाच नवनवीन व्होकॅब आणि जपानी भाषेशी संलग्न असलेले व्हिडिओज बघण्यासाठी आणि जपानचे दर्शन करण्यासाठी, जपानच्या सांस्कृतिक गोष्टींबद्दल माहिती मिळवण्यासाठी आमच्या इशुनी गांबारू ऑनलाईन जॅपनीज क्लासेसच्या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, सोबतच जे बेल आयकॉन दिलंय ते नक्की प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला नवनवीन येणारे अपलोड होणारे व्हिडिओज त्याचं नोटिफिकेशन येईल आणि तुम्ही घरबसल्या जपानी शिकू शकाल. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आरिगातो गोजाइमाशिता. जय माता.